तुटवडा आहे आज डीएपीचा मार्केटमध्ये। आधी ना मागणी केली असती, कृषी मंत्री का झोपला होता का इतके दिवस? मग कृषी मंत्र्याला फक्त वक्तव्य करता येतात, शेतकरी शहाणा आहे नासा शहाणा आहे, फक्त वक्तव्य करता येते। डीएपीचा तुटवडा आज जाणवत आहे आपल्याला, तर उद्याच्याला हे सुद्धा मिळणार नाही ना मला। पालकमंत्री आधी आमदाराचं काम आहे पालकमंत्र्याकडे जायचं का आम्ही जावं काय डायरेक्ट? आमची लिंक असल्यावर काय आम्ही इथं आलो असतो तर मरायला असतं, शेतात आवता आणले असते आम्ही। बी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग, डीएपीचा तुटवडा। परभणीतील न्यू मोंढा बाजारपेठेत शेतकऱ्यांची बी बियाणे खरेदीसाठी लगबग, डीएपीच्या खतांचा तुटवडा, ब्लॅकमध्ये विकणे चालू। परभणीमध्ये कसं आहे, डीएपीचं खत पाहायलाच नाही, सॅम्पल पण नाही। आणि सरकार काय म्हणते, आम्ही डीएपीचा पुरेपूर हे केलेला आहे, समजा स्टॉक अवेलेबल केलाय। आणि आता सध्या कसं झालेलं आहे, ते युक्रेन युद्धामुळे ना तिकडून काही केमिकल यायचे तर ते येईन झाले, तर त्यामुळे साहजिकच आहे तुटवडा पडणारच वस्तूचा। आणि त्यात कसं आहे, आपल्या इथं जास्त समजा बॅग समजा आज भेटल बी कुठं कोण्या दुकानावर 4-2 जिथं समजा भेटल, तर जी समजा बॅग आपल्याला 1200-1300ला 1500ला भेटायची ती 2000 घ्यावं लागेल, म्हणजे व्याजा सगळं पैसे वसूल व्हाले। तर कृषी मंत्र्यांनी म्हणले ना पेरणीला काही करू नका, तुटवडा 1.5 महिना झालं तुटवडा समजायला पाहिजे ना, समजा ना आपल्याला। कृषी मंत्र्यांचे जर ऐकून जर पेरणी करायचं म्हटलं तर आपल्याला दिवाळीला पेरणी करावी लागेल। त्यांच्या म्हणण्यानुसार खत कधी येईल सरकारच्या गोष्टीवर जर प्रत्येक वेळेस जर थांबावं जर लागलं तर आपल्याला पेरणी करायचं कामच नाही, मग राणा काळच ठेवावं लागणार आपल्याला। डीएपीचा तर तुटवडा आहेच आहे, युरिया बी नाहीये। आणि दुकानदारांचं सुद्धा काही जणांचं काय म्हणणं आहे की बाबा जे डीएपीला जी सबसिडी आहे, ती सबसिडीचा जो सरकारचा हिस्सा आहे तो हिस्सा कंपनीला पुरत नाही, आणि कंपनी डीएपी ह्याला दुकानदाराला पुरवत नाही। आणि जे काय पुरतो तो दुकानदार काय करतो, उच्च दराने विकतो, म्हणजे याच्यामध्ये भरडला कोण जातो, शेतकरी जातो। हवामान खातं सांगते सर, हवामान खातं सांगते की बाबा पेरणी सध्या करू नका, पण कुठपर्यंत थांबायचं? शेतकऱ्यांना गडबड असते की आपला खात बी बियाणं आपलं जवळ नेऊन ठेवा, आता पेरणी करू नका, हे तर लांबच राहिलं। पण आता साधा ह्या दिवशी जर बघितलं तर डीएपीचा खत नाही तुमचा, डीएपीचा तुटवडा आज जाणवत आहे आपल्याला, तर उद्याच्याला हे सुद्धा मिळणार नाही ना मला। उद्याच्या भविष्यामध्ये आमदारापासून आमदार खासदार हे लोकप्रतिनिधी सगळे जेव्हा ताण लागली गिर खांदायचं काम करते, जेव्हा शेतकऱ्याला गरज पडते तेव्हा हे बोलत नाहीत, काही नाही, आधी मागण्या करीत नाहीत। त्याच्यामुळे तुटवडा आहे आज डीएपीचा मार्केटमध्ये। आधी ना मागणी केली असती, कृषी मंत्री का झोपला होता का इतके दिवस? मग कृषी मंत्री जागाच नाही, झोपीत आहे तो, त्याला काय माहिती काय लागते शेतकऱ्याला? 12-32 नाही, कृषी मंत्र्याला फक्त वक्तव्य करता येतात, शेतकरी शहाणा आहे नासा शहाणा आहे, फक्त वक्तव्य करता येते। शेतकऱ्यांचा एकदा हातात खोड घेऊन पहा म्हणा, मग कळतंय, शेती करून पहा असे कृषी मंत्री येतं। कृषी मंत्री म्हणजे येणार की काहीतरी बोलून जाणार आणि पुन्हा म्हणतो हे कृषी मंत्री पद म्हणजे हे एक जुमला आहे। परभणीला तर वाली नसल्याने झाले, आमदार घरी झोपतोय, खासदार इकडे बोंबलतोय, हे नसल्याला ताप आहे सगळं, काय नाही तर पालकमंत्री आधी आमदाराचं काम आहे पालकमंत्र्याकडे जायचं का आम्ही जावं काय डायरेक्ट? आमची लिंक असल्यावर काय आम्ही इथं आलो असतो तर मरायला असतं, शेतात आवता आणले असते आम्ही। इथं कसं झालंय, देशामध्ये म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा जे आहे ना वाली कोणीच नाही राहिलं। आणि कसं झालंय, ज्याला शेतीचं काहीच कळत नाही, ज्याला काही शेतीचं माहित नाही शेती कशी असते, त्या माणसाला पद भेटायला तर शेतीविषयी महसूल असो काही असो, समजा ग्रह आता आपलं याचं समजा कृषी मंत्री पद असो भेटायला तर, म्हणजे ते कोण आपल्या शेतकऱ्याचा विचार करणार सांगा ना तुम्ही? प्रत्येक